जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात माझ्या ब्लॉग अजून काय काय जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला भाषणं करतो, तुम्हाला ट्विट करतो. माझ्या मनात काय चाललंय, माझ्या मनातलं काय, आज भविष्यात नवीन काय योजना येणार, नवीन काय भाषण येणार, अशी तरुण पण माझं भाषण आहे का जोश करते ती. पण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी तुम्हाला सांगतो, मी नवीन नवीन पोस्ट टाकतो, नवीन नवीन हे टाकतो. कशापाय टाकतो? महाराष्ट्रातले एक तरुणांचं कुठं काहीतरी चांगलं हो, महाराष्ट्रात नवीन काहीतरी हो, तरुण पिढीला पण आपल्या कॅन्डिडेट म्हणून निवडणुकीला चान्स भेटायला पाहिजे. यंग स्टार पिढीला महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी प्रत्येक ठिकाणी फिरलो मी. प्रत्येक राज्यात फिरलो, प्रत्येक राज्यात कोण्याकोण्यात फिरलो. दिल्लीला फिरलो, मुंबईला फिरलो, नाशिकला फिरलो, नागपूरला फिरलो. प्रत्येक राज्यात प्रत्येक नेत्यांचं मी दरवाजा खटखट केलं, प्रत्येक जणाला मदत मागितली, प्रत्येक राज्यात ही केलो. पण आम्हाला सगळी गेटच्या बाहेर झाकलून लावायला लागले, गेटच्या बाहेर झाकलून लावायला. मग आयला म्हणलं, ही फिरण्यात बिरण्यात काहीच चव नाही. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतापर्यंत भाषणं, ट्विट करायचं, शेअर करायचं. आपल्या मनात काय चाललंय, आपल्या मनातलं काय आज आहे, तरुण पिढीला काय, यंगस्टार पिढी आपल्या कुठल्या वळणाला चालली, नवीन पिढी इंग्लिश चालली, आई बापाला सांभाळत नाही, ते तरुण हाकलून लावते. ते सगळ्यात आपल्याला घडवणार 9 महिने 9 दिवस आई आपल्याला सांभाळते, पोटात वागवते. आई बापाला पहिला आपण एका दगडाला आता समजा देवाला आपण तूप घालतो, दही घालतो, त्या मूर्तीला पाजर फुटतो का? देव आहे. देव कोण नाही म्हणते? कलियुगमध्ये देव आहे म्हणून तर आज सगळा संसार, सगळं जगत चालले. देव आहे म्हणून तर आज आपण जिवंत श्वास घेतो, ही घेतो. देव आहे म्हणून तर. पण दान धर्म करा, पुण्य करा, गरीबाला मदत करा, नल्ल्या अडचणीला त्याला तांब्याभर पाणी द्या, भाकर द्या. हीच पुण्य मेल्यावर संग हे माणूस अंगावरली कपडे पण येत नाही. आपली माती होती, आपण देवासमोर किड आहे, किड. आपलं माणूस मग सगळ्यात इशारी माणूस असतो. माणूस विश्वास महत्वाचा असतो. नाव कमावायलाही दिवस लागतं, पण एकदा नाव गेलं म्हणजे कुठल्या बाजारात नाव भेटते का? आपलं पैसा येतो जातो, पण एकदा नाव गेलं म्हणजे कुठल्या बाजारात इकत भेटतं का? नाव सांगा मला. इज्जत म्हणजे इज्जत महत्वाची असते. महाराष्ट्रात निश्चिंतपणे राहायचं. जेवढं आपण दम खाईल, जेवढं थोर खाईल, जेवढं आपण डोक्यानं मनाने विचार करून, मनाने आपण विचारानं आपण गाजवायचा प्रयत्न करतो. आपण काहीतरी निर्माण करायचं बघतो महाराष्ट्रातल्या राज्यांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, भविष्यांसाठी, नेतृत्वांसाठी, महाराष्ट्रातल्या नवीन पिढीसाठी. छत्रपती शिवाजी महाराज होतं म्हणून आज आपण जगतोय, आज आझाद फिरतोय. छत्रपती शिवाजी महाराज नसतं तर आपल्यासारखं काय झालं असं, आपण असं सर उच्चा करून असं फिरलो पण नसतो. काळासाठी सगळे महापुरुषांचं, आपले इतके महापुरुष संत होऊन गेले. तुकाराम महाराज, छत्रपती महाराज, परत बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, इतकी ज्योतिबाई, महात्मा फुले, एवढी सगळी आपली संत होऊन गेली. एवढी पुण्याचे सगळे महावीर होऊन गेली. आपली सगळी इतकी मोठी पुण्याच्या भूमीत आपल्या भारत देशात. आणि महाराष्ट्र राज्य आपला असा आई जगदंबी कुळदैवत आपल्या महाराष्ट्रातल्या राज्यासाठी आणि युवकांसाठी, आपल्या महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्रातले तरुण. आणि हे करते, हे ऐकते, ते ऐकते, भ्रष्टाचार, हे गुंडगिरी, आतंकगिरी, हे गिरे, एवढं गुंडगिरी, एवढं वाल्मिकराचं एवढा देश, एक संपूर्ण महाराष्ट्रात एकच नाव चाललंय, अण्णा अण्णा अण्णा. आणि एकदा तर नाव काय होतं? लॉरेल बिष्णू. पण आता तर चाललंय अन्नाच चाललंय. संपूर्ण राज्यात अण्णा चाललंय. अरे पण तुम्हाला सांगतो, कोणाचा जीव घेऊन अण्णा नसतंय. अण्णा कोणाचा जीव घेऊन अण्णा नसतंय. अण्णाची कामं चांगली पाहिजे, अण्णाचं मन चांगलं पाहिजे. गोरगरिबाला लुटून, त्यांचे पैसे खाऊन, त्यांच्या मुंड्या मोरून, त्यांचा अन्याय करून, एवढ्या खंडणी करून, एवढ्या हे करून ते नसतंय खरा पैसा. आणि ती हरामचा पैसा पळून नसतो. अति जिथं माती होती, भगवान देवापाशी अति जिथं माती टायमिंग असतं, टायमिंगचं फळ असतं. ती कोणाच्या मुंड्या मोडून, हे मोडून ते चालत नसतं. जास्त दिवस टिकत नसतं. हो, खोटं जास्त दिवस टिकत नाही, खरं जास्त दिवस टिकतं. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, भविष्यासाठी आम्ही पण फिरतो, जनतांसाठी भाषणं करतो, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी. टायगर ग्रुपनं मला भेटलं नाही, त्यानं मला मदत केली नाही, त्याला पण राग नाही. पण त्याच्यापासून मला एक शिक मिळले, एक नवीन काहीतरी मला नेतृत्व भेटलं. अरे आपण काहीतरी करू शकतो. आपला आत्मविश्वास असतो. जगाच्या पाठीवर कुठं पण घाबरू नको. कुठल्या बामणाकडे, कुठल्या ज्योतिषाकडे कुंडली बघायला जाऊ नको. कुठल्या बामणाकडे, कुठल्या ज्योतिषाकडे कुंडली बघायला जाऊन तुझा आत्मविश्वास आहे. आपल्या मनात काहीतरी ध्येय, आपल्या मनात काहीतरी आहे, आपण काहीतरी घडवू, काहीतरी करून दावू. नवीन महाराष्ट्रात काहीतरी नेतृत्व. आणि मनाचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं नाही. 4 मित्र असते, ते 4 मित्र नावं ठेवते, ते हे ठेवते, ते आपल्याला बरबाद करायला बसलेले असते. 4 पैसे असते, उंडगानात असतो. 4 पैसे संपले, कोण सकाळी येत नाही. खिशात आपला पैसा असेल तर 18 मनी, खिशात असेल तर 18 धनी महाग लागते. ते आपल्या खिशात असेल तर मनी 18 धनी महाग लागते. आजकाल सगळा पैशाचा खेळ झाला, सगळी ऑनलाईन झाली, सोशल मीडिया झाली, सगळी ही झाली. आजकाल तरुण पिढीकडे मोबाईल आलं, काय लक्षात राहिलं नाही, काय माणुसकी राहिली नाही. पण ही चांगदेव जाधव एक माणुसकी आणि एक महाराष्ट्रातला चेहरा म्हणून नेतृत्वांसाठी कामं करणारा 24 तास जनतांसाठी 18 फक्त
जातींसाठी महाराष्ट्रातल्या युवकांसाठी लढणारा ही नेता, महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता, मातीतला तयार झालेला आणि गोरगरिबांचे आशीर्वाद आणि पुण्यभूमीतनं आलेला हे पांडुरंगाच्या नेतृत्वामध्ये पंढरपुरातला राहणारा वाघ चांगदेव जाधव, पंढरपुरात राहणारा काही दिवस पंढरपुरात राहून भाषणं केली आणि त्या पांडुरंगाच्या दरबारातनं येणारा वाघ महाराष्ट्रातल्या काळासाठी आणि महाराष्ट्रात एक दिवस मैदान गाजवल्याशिवाय शांत बसणार नाही नेता. आणि नेता पण कशाचा, सामान्य माणूस. अरे नेत्याला काय आजकाल उद्या काय भरोसा, मरतोय का मी जगतो, ही रोड क्रॉस करतोय. माणसाचं ही जीवन, ही धैर्य, हे कलिजा काचच्या भांड्यामध्ये. आजकाल रस्ता क्रॉस करताना मी मिलू म्हणजे आयला काय म्हणा, हे एवढाच भाषण करू, हे कसं काय मिळालं. 4 दिवस लोक रडणार, 4 दिवस नाव ठेवणार, पण विसरणार माणसाने. पण येणाऱ्या काळांसाठी भविष्यात माणसाचं जीवन काचच्या भांड्यामध्ये. आजकाल उद्याचा भरोसा नाही. माणसाने पुण्य करा, चांगलं दान धर्म करा, अति करू नका. अति जिथं माती होती पापाचे फळ. पहिलं वर पाप फेडायला लागत होतं, आता सगळे खालीच फेडायचं आहे. तरपाडून मरतं माणूस. आती जिथं माती होती जास्त दिवस टिकत नाही. मग आपण ही कसं करायला पाहिजे, आपण ही कसं कोणाला सपूत द्यायला, आणि सगळी सत्याच्या बाजूवर चाला. खरं ते खरं जास्त दिवस टिकतं, खोटं काय 4 दिवसाची मजा असते, 4 दिवसाची मजा असते, पण तिसऱ्या दिवशी खाक होतं, मिठ्ठीमध्ये मिळतं. म्हणून चांगदेव जाधव आज मूडमध्ये आला, जोशमध्ये आला, ह्याच्यात आला. भाषांमध्ये वडेवंश, माझी तरुण, माझी फॅन सगळी, मला मदत करणारी सहभाग्य, मला महाराष्ट्रातली जनता मला सपोर्ट करणं, एका गरीबाला गरीबच जनता सपोर्ट करणार. महाराष्ट्रात कुठला डायलॉग घेऊन आलो नाही, कुठला फेमस घेऊन आलो नाही. तुम्हाला सांगतो ते इथं आपलं कुंभमेळ्यात एक पोरगी लयच व्हायरल झाली मोबाईल, तिची खूप सुरती. सलमान खान पण तिला मदत करायला, चेहरा बिर जवान बिवान खूप सुरती म्हणून ते म्हणजे काय काय आहे ते थोडं काय वगैरे आहे ते थोडं. मग ती काय सगळ्या सोशल मीडियावर ह्याच्यावर पोस्ट केली जनताने, हे ना ते फॅननं ते पण सोशल मीडिया पेगराजमध्ये गाजली, काय सोशल मीडियाच्या माध्यमातून लय गाजली. पण मी तसं म्हणत नाही मी गाजवा म्हणून. मी महाराष्ट्रातल्या जनतांसाठी लढणारा 24 तास माणूस, गोरगरिबांसाठी भाषणं करायला, गरिबांसाठी. आम्हाला काय रे, आम्हाला काय टेन्शन नाही. आम्ही आजकाल जनतांसाठी लढतो, 24 तास भाषणं करतो, विचार देतो तरुण पिढीला. तेवढंच आम्ही भाग म्हणतो आणि तेवढंच आमचं नेतृत्व आम्ही पोचवतो. वाल्मिकांनी हे केलं, संतोष देशमुखला एवढी हत्या झाली, त्याचे पोरगे 17-18 वर्षाचे, एक पोरगा एक त्याचं 10 वर्षाचं. त्या पोराने कोणाचे तोंड बघायचे, कोणाला हे म्हणायचं, कोणाला पप्पा म्हणायचं, कोणाला मदत मागायची. गरीब माणसं, सामान्य कुटुंबातली, सामान्य ह्याच्यातली, त्याने आजकाल हे कोणाला मागायचे. पण ही एवढ्या घटना, एवढ्या इतरी घटना, ही काय चाललं आहे महाराष्ट्रातल्या काळांसाठी. आम्ही जास्त बोललो तर आम्हालाच अटक करतली महाराष्ट्रातली पोलीस. हो खऱ्याला अटक करतली, हे तू का बोलला, तू कशा बाय भाषण. पण आम्ही कुठल्या पोलिसाला आणि कुठल्या ह्याला घाबरत नाही. आम्ही भाषण करताना कुठल्या पोलिसांना बिलिसाला घाबरत नाही. आम्ही काय महाराष्ट्रात काय चाललं, आम्ही काय भ्रष्टाचार केला, काय वाईट काय बोललो का महाराष्ट्रातल्या जनतांसाठी सांगतो. काय वाईट बोललो, जे रेल आहे तीच चाललंय ना, रेल आहे तीच चाललंय. उद्या आम्हाला कोणी पण प्रश्न विचारू, काय मीडियाने विचारत आहे, पत्रकारांनी, सगळ्या पत्रकार जेवढी महाराष्ट्रातले आहेत त्यांनी पण विचारू, चांगदेव जाधव तुम्ही असं का बोलला. पत्रकार सगळं आमचा इंटरव्ह्यू घेत नाही, ते आमचा आम्हाला बोलवत नाही. यार कुठल्या नेत्यांना आम्हाला आता मंत्र्यांना तर एसवालाच ठेवायचा बंद केला, त्यांना भेटायला पण जात नाही. मला हाकलून लावल्या पाहिजे ऑफिसवरनं, पण कोणाला जात नाही भेटाय. पण चांगदेव जाधव महाराष्ट्रात